नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इतिहासामधील ब्रिटिशांचे आर्थिक धोरण हा टॉपिक बघणार आहोत. तर यामध्ये पाहताना आपल्याला कळून येईल की राजाराम मोहन रॉय यांनी खंडणी या शब्दात वर्णन केले होते. तर आता आज आपण हे व्यवस्थित प्रॉपर ब्रिटिशांचे आर्थिक धोरण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करून नक्की कळवा. तर लक्षात असू द्या, खंडणी ह्या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग राजाराम मोहन रॉय यांनी केला होता. आणि जर पुढे बघितलं तर न्यायमूर्ती रानडे यांनी सुद्धा खंडणी हाच शब्द वापरला होता. तर दादाबाई नौरोजी यांनी 1867 मध्ये संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत मांडला होता. त्यामध्ये व्यापारी, उद्योग आणि राजकीय याबद्दल ते मुद्दे त्यांनी मांडले होते संपत्ती निस्सारणाच्या सिद्धांतामध्ये. आता पुढे जर बघितले तर 1909 साली प्रॉवर्टी अँड अ ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला होता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोणी लिहिला होता मित्रांनो? तर दादाबाई नौरोजी यांनी लिहिला होता. त्यांनी सांगितलं त्यामध्ये की 40 दशलक्ष पाऊंड दरवर्षी भारताबाहेर घेऊन जात आहेत असे त्यांनी सांगितले होते. त्यामध्ये संभाव्य अधिशेष म्हणजेच पोटेन्शियल सरप्लस जे आहे ते निस्तारण आहे ते इंग्लंडकडे होत आहे असे त्यांनी मत मांडले होते. इंग्लंडमधील फॉसेट समितीसमोर दादाबाई नौरोजी यांनी साक्ष दिली होती. विचारतात कोणी साक्ष दिली होती? तर दादाबाई नौरोजी यांनी फॉसेट समितीसमोर साक्ष दिली होती. भारताचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं तर 20 रुपये त्यांनी सांगितले होते व त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटले जाते. कोणाला म्हटले जाते असं विचारला तर दादाबाई नौरोजी यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असे म्हटले जाते. तुम्हाला आता लक्षात आले असेलच. आता जर पुढे बघितलं तर न्यायमूर्ती रानडे खंडणी हा शब्द त्यांनी वापरला होता. प्रत्येक वर्षी 16 कोटी रुपये विलायतेत खंडणी म्हणून पाठवावे लागतात असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हटले जातात. कोणाला म्हटले जातात? तर न्यायमूर्ती रानडे यांना हिंदी भाषेचे हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हटले जातात. लक्षात असू द्या. एसे ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला होता. प्रश्न विचारला जातो की एसे ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला होता. पुढे जर बघितलं तर शेती, दुष्काळ, उद्योगधंदे हे त्यांचे चिंतेचे विषय होते. आणि त्यांचं एक महत्वाचं एक आहे की त्यांनी काय सांगितलं, शाळा व महाविद्यालयापेक्षा कारखानेच राष्ट्रीय कार्याला नवजीवन मिळवून देऊ शकतात असं न्यायमूर्ती रानडे यांचं मत होतं. विचारतात हे मत कुणाचं होतं? तर न्यायमूर्ती रानडे यांचं हे मत होतं. पुढे जर बघितलं तर आता डॉक्टर रमेशचंद्र दत्त यांनी एक ग्रंथ लिहिला होता. तो 2 खंडात लिहिला होता. इकॉनॉमी हिस्ट्री ऑफ इंडिया. तर पहिला खंड जो आहे तो 1757 ते 1837 दरम्यान आणि 1837 ते 1901 सालापर्यंत हे लिहिले होते. 2 खंडामध्ये लिहिले होते. तर ते लक्षात ठेवा. त्यामध्ये ब्रिटिशांसाठी भारतात कच्चा माल उत्पादन करणे व भारतात ब्रिटिश मालांची बाजारपेठ बनवणे हे त्यांचं ध्येय होतं ब्रिटिशांचं असं त्यांनी रमेशचंद्र दत्त यांनी म्हटले होते. आणि भारतात आर्थिक हालाकीचे मूळ हे कृषी समस्येत आहे हे त्यांनी सांगितलं होतं. आता जर पुढे त्यांनी कर्जनला अनावृत्त पत्र लिहिलं होतं. म्हणजेच नाव न टाकता पत्र पाठवलं होतं. शेतकऱ्यांच्या दुःखाची कारणे, त्यात वास्तव जीवन, महसूल व कालव्यांकडे केलेले दुर्लक्ष हे त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं. लक्षात ठेवा. विचारला जाऊ शकतो प्रश्न, कर्जनला अनावृत्त म्हणजे नाव न टाकता कोणी पत्र पाठवलं? तर डॉक्टर रमेशचंद्र दत्त यांनी पाठवलं होतं. आता पुढे म्हटलं तर नाना शंकर शेठ. आता बघूयात आपण त्यांच्याबद्दल. त्यांनी ऊसाचे बेने म्हणजेच रोपे मॉरिशियस येथून आणले होते 1830 मध्ये. कुठून आणले होते? मॉरिशियसवरून 1830 मध्ये. त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला खरेदी विक्रीसाठी एक जॉईंट स्टॉक कंपनी निर्माण केली होती. लक्षात ठेवा, त्यांनी ही निर्माण केलेली होती. आता पुढे जर म्हटलं तर गोपाळकृष्ण गोखले त्यांची जर म्हटले तर 12 भाषणे अर्थसंकल्पावरती प्रसिद्ध आहेत. विचारला जातो की अर्थसंकल्पावरील 12 भाषणे कुणाची आहेत? तर गोपाळकृष्ण गोखले यांची होती. वेल्बी कमिशन समोर त्यांनी साक्ष दिली होती. वेल्बी कमिशन समोर अजून खूप जणांनी साक्ष दिली होती. म्हणजे त्यामध्ये आपले गोपाळकृष्ण गोखले होते,
नंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, दिनशा बादशाह होते, सुब्रमण्यम अय्यर होते आणि दादाबाई नौरोजी होते. म्हणजे टोटल बघा तुम्ही 1 2 3 4 5 जण होते टोटल. तर अर्थशास्त्रावरील पुस्तके आपण अजून बघूयात बरं का. तर पहिलं पुस्तक म्हटलं तर लोकहितवादींचं पुस्तक आहे लक्ष्मीज्ञान. लक्ष्मीज्ञान म्हणजेच लक्ष्मी विलायतेत चालली, लोकहितवादींचे पुस्तक आहे. त्याचबरोबर पुढे बघितलं तर कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणजेच त्यांचं पुस्तक आहे अर्थशास्त्र भाषा, लक्षात असू द्या. रामकृष्ण विश्वनाथ यांचं हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रत स्थिती व पुढे काय परिणाम होणार हे त्यांचं पुस्तक आहे. न्यायमूर्ती रानडे यांचं एस्से ऑन इंडियन पॉलिटिकल इकॉनॉमी, मगाशी मी सांगितलंच होतं. हरी केशवजी यांचं पुस्तक म्हटलं तर देश व्यवहार व्यवस्था. महात्मा फुले यांचं शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. आता पुढे जर म्हटलं तर मत लक्षात असू द्या तुम्हाला. ॲडम स्मिथ यांनी काय सांगितलं की भारतात लुटारूंची नियुक्त करणारे प्राधिकरण हे म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. कोणी म्हटलं गेलं होतं तर ॲडम स्मिथ यांनी म्हटलं होतं. हा प्रश्न येऊ शकतो. आता त्यांनी काय म्हटलेत की जॉन सिलिव्हजन यांनी एक वाक्य म्हटले होते, आमची व्यवस्था म्हणजे स्पंज प्रमाणे आहे. स्पंज गंगा नदीत बुडवला जातो व इंग्लंडच्या थेम्स नदीत पिळून रिकामा केला जातो. हे वाक्य कोणी म्हटलं होतं तर जॉन सिलिव्हजन यांनी म्हटलं होतं. लक्षात असू द्या मित्रांनो. स्पंजचं काम काय असतं की तिथलं जे काय आहे ते घेणं आणि इंग्लंडच्या नदीमध्ये ते पिळून रिकामा करणे, म्हणजेच आपल्या इथून घेणं आणि तिथं जाऊन देणं, असं होतं. आता रेल्वे व्यवस्था आपण बघणार आहोत. पहिली रेल्वे कधी धावली आपल्या भारतामध्ये, तर हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, सरळ सेवा असो MPSCला असो. तर 16 एप्रिल 1853ला ही रेल्वे धावली. ठाणे मुंबई ही अशी गाडी होती आणि त्याच्यामध्ये म्हटलं तर 3 इंजिनं होते. 3 इंजिनांमध्ये नावं विचारतात, सुलतान, सिंध आणि साहेब ही नावं त्यांची होती. किती किलोमीटर प्रवास केला होता तर 34 किलोमीटर प्रवास केला होता. आणि मैलामध्ये सांगायचं म्हटलं तर 20 मैल प्रवास केला होता. ती गाडी 55 मिनिटे धावली होती. ती गाडी दुपारी 3:30 निघाली होती, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि पुढे जर बघितलं तर टोटल 14 डबे होते आणि 400 व्यक्ती त्याच्यामध्ये होते. त्या व्यक्तींमध्ये लेडी फॉकलँड आणि नाना शंकर शेठ जिजाबाई हे होते, लक्षात असू द्या. आता रॉबर्टसन समिती ही एक निवडण्यात आली होती. ती कधी 1901 मध्ये रेल्वे मंडळाची स्थापना करण्यासाठी, आणि त्यानुसार 1905ला रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली. विचारला जाऊ शकतो प्रश्न की रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यासाठी कोणती समिती आली होती तर रॉबर्टसन समिती 1901ला आली होती. त्याचबरोबर आता जर पुढे बघितलं तर लोहमार्ग उभारणीसाठी जमीन संपादन करण्यासाठी ले प्रेस्कॉट अध्यक्षाखाली एक समिती आली होती. ती कधी आली होती तर 1857ला आली होती. तर लक्षात असू द्या मित्रांनो. आणि ॲकवर्थ समितीनुसार रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची एक प्रथा चालू झाली होती. आता रेल्वेची दिशा ठरवण्यासाठी GT क्लार्क यांची निवड करण्यात आली होती, लक्षात असू द्या. दिशा ठरवण्यासाठी कुणाची निवड करण्यात आली होती तर GT क्लार्क यांची निवड करण्यात आली होती. आता आपण पुढचं म्हटलं तर टपाल व्यवस्था बघून घेऊयात. टपाल व्यवस्थामध्ये लॉर्ड रॉबर्ट्स क्लाइव्ह यांनी अल्पशी सुरुवात केली होती 1766 मध्ये. वॉरन हेस्टिंगने 1774ला कलकत्ता मध्ये, त्याचबरोबर 1778ला मद्रास येथे व 1793ला बॉम्बे येथे पोस्ट ऑफिस चालू केले होते. डलहौसी याला आधुनिक टपालाचा पाया त्यांनी घातला. त्यामुळे लक्षात ठेवा की 1852ला पोस्टावरती तिकीट जे आहे ते प्रथम केलं आणि कराचीतून ते निघलं होतं. आणि पोस्ट ऑफिस ऍक्ट जो विचारला तर 1854चा पोस्ट ऑफिस ऍक्ट आहे. आणि भारतातील हवाई फ्रेंच पायलट मॉन्सियर पेग्न्युएट यांनी फर्स्ट विमानाने टपाल तिकिटाचे वहन केले होते. तेच म्हटलं तर अलाहाबाद ते तैनी या दरम्यान ते पाठवण्यात आलं होतं. आता पुढे म्हटलं तर टेलिग्राफ व्यवस्था आपण बघूयात. टेलिग्राफ व्यवस्थेचा पाया कोणी घातला हा प्रश्न विचारला तर डलहौसीनेच घातलेला आहे. तर त्यांनी जबाबदारी कुणाकडे दिली होती? विल्यम्स ओ शॉकनेसी यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. आणि 1850 मध्ये प्रथम कलकत्ता ते डायमंड हार्बर लाईन ही लक्षात ठेवा टेलिग्राफची पहिली लाईन होती. विचारण्यात आलेला आहे प्रश्न, खूप वेळा विचारलेला आहे. तर लक्षात असू द्या 1850 मध्ये. 1885ला पहिला भारतीय टेलिग्राफ कायदा संमत झाला. आता रस्ते बांधणीमध्ये सुद्धा
PWD म्हणजेच भारतीय बांधकाम विभाग खात्याची स्थापना करण्यात आली. कधी करण्यात आली तर 1854ला डलहौसीनेच केलेली आहे. डलहौसीचं कार्य खूप महान आहे. आता पुढे बघितलं तर 1839ला कलकत्ता ते दिल्ली ग्रँड ट्रँक रोडची ही त्यांनी स्थापना केली होती, पण त्यावेळेस डलहौसी नव्हते, लक्षात ठेवा मित्रांनो. आता कोण होते हे तुम्ही मला कमेंट्स करून कळवा, नक्की तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटतो हे समजून येईल. आता दुष्काळ आयोगाबद्दल आपण माहिती घेऊयात मित्रांनो. तर कॅम्प्लेन आयोग जो आहे तो 1866 ते 67 दरम्यान आला होता. दुष्काळ समिती होती. जनरल लॉर्ड जॉन लॉरेन्स यांच्या काळामध्ये तो आला होता. गव्हर्नर जनरल कोण होता त्यावेळेस? लॉरेन्स, एवढं लक्षात ठेवा. यांच्या काळात कॅम्प्लेन आयोग आला होता. 1866 ते 67 दरम्यान आला होता. तर त्यामध्ये काय सांगितलं की भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी तो आला होता व जिल्हा अधिकाऱ्यावरती लोकांचे जीवन वाचवण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. नंतर स्ट्रॅची आयोग कुणाच्या काळात आला होता? लिटनच्या काळात आला होता. लिटन कधी होता तर लक्षात ठेवायचं, जवळपास 1878 ते 80 दरम्यान तो आला होता. लिटनच्या काळात आला होता. तर त्यामध्ये काय केलं त्यांनी की दुष्काळ निवारणासाठी व अनुदानाच्या प्रश्नासाठी तो आला होता. त्यांनी सांगितले की मोफत साहित्य असक्षम गरिबांपुरते मर्यादित ठेवावे आणि प्रत्येक प्रांतात एक दुष्काळ निधी स्थापन करण्यात यावा असं त्यांनी सांगितलं. आता पुढचा आयोग जर म्हटलं तर लायन आयोग, लक्षात ठेवा. लायन आयोग जो आहे तो लॉर्ड एल्गिन वनच्या काळात आला होता. 1897ला आला होता. आणि त्यानंतर लगेच थोड्या 3 वर्षातच पुन्हा दुसरा एक आलेला आहे. अँथनी मॅकडोनेल हे आलेले आहेत. आणि त्यावेळेस गव्हर्नर कोण होते तर कर्झन हे होते. वाटण्यात आलेली रक्कम अधिक होती आणि चारा दुष्काळाच्या वेळी पाळायचे नियम हे त्यांना ते सांगण्यात आले होते. आता आपण अजून एकदा पुस्तकामध्ये बघूयात. पुस्तक अजून कोणती त्या रिलेटेड आहेत. तर अमिया कुमार बागची त्यांनी काय केलं? प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया हे पुस्तक लिहिलं. एस गोपाल यांनी ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया हे लिहिलेलं आहे. अनिल सील यांनी द एमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम हे पुस्तक लिहिलं आहे. हिरालाल सिन्हा प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 ते 1889. आता धनंजय गाडगीळ भारतातील हस्तोद्योग रास ही भारतातील आर्थिक परिवर्तनातील अत्यंत नाट्यमय घडामोड आहे हे कोणी म्हटलं तर धनंजय गाडगीळ यांनी म्हटलं होतं, लक्षात असू द्या. आता रेल्वेबद्दल आपण पूर्णपणे डीप मध्ये सांगतो तुम्हाला मी अजून एकदा. तर रेल्वेसाठी मुंबई येथे लक्षात ठेवा कापूस उत्पादन करणारे विभाग जोडण्यासाठी रेल्वे सुरू करावी हे कोण म्हटलं होतं तर ब्राईट यांनी म्हटलं होतं. रेल्वेची दिशा ठरवण्यासाठी मगाशी सांगितलं होतं मी 1845ला GD क्लार्क यांची नेमणूक करण्यात आली होती. मुंबई शाखा त्याच्यामध्ये जॉन चॅपमन यांच्याकडून अनुमती मिळवली. कुणी मिळवली तर नाना शंकर शेट यांच्याकडून माहिती त्यांनी घेतली होती, अनुमती होती. आता ग्रेट इंडियन पेनिसुलार ही कंपनी कोणी केली होती तर ब्रिटिश भांडवलदारांनी ही कंपनी चालू केली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते तर लॉर्ड जे स्टुडंट ऑर्ली हे होते. लक्षात ठेवा अध्यक्ष कोण होते. तर लक्षात ठेवा 1857ला रेल्वे महामंडळ व जमीन संपादनासाठी लेफ्टनंट प्रेस्कॉट यांची निवड करण्यात आली होती. आणि रेल्वे ट्रॅम व्यवस्था 1873ला कलकत्ता येथे सुरू झाली होती. विजेवर चालणारी ट्रॅम्प मुंबई येथे 1907ला मुंबई मनपात ते क्रॉफर्ड इथपर्यंत झाली होती. लक्षात असू द्या तुम्हाला हे पण. आता जर पुढे बघितलं तर बेजवूड समिती कुणासाठी होती? रेल्वे कंपनीचे एकत्रीकरण करण्यासाठी. कधी आली होती तर 1936ला आली होती. तर तुम्हाला आता समजलं असेल नक्की की हे आर्थिक जी धोरण होते ते कसं आहे. आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. अजून तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.